उन्हाळ्यामध्ये मंडळी आपण अनेक प्रकारचे वाळवणं आणि मसाले पावसाळ्यात वापरता येतील यासाठी तयार करून ठेवत असतो. तर असाच एक औषधी गुणधर्म असलेला मसाला मी तयार केलेला आहे. तर चला पाहूया. इथे मी 2 किलो आलं घेतलेलं आहे. आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याचं अशा प्रकारे बारीक पातळ मी काप तयार करून घेतलेले आहेत. आता हे काप आपल्याला सर्व उन्हामध्ये अशा पद्धतीने एका कपड्यावर पसरवून देऊन छान 4 दिवसांपर्यंत वाळवून घ्यायचे आहेत. वाळवल्यानंतर बघा अशा पद्धतीने हे असे खरखरीत आल्याचे तुकडे आपले छान वाळवून झालेले आहेत. अगदी सहज 2 बोटांनी तुकडा पडतो, पाण्याचा अंशसुद्धा शिल्लक नाही, अशा पद्धतीने आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये आपण काही मसाले घेणार आहोत. इथे मी काळे मिरीचे दाणे घेतलेले आहेत 1 छोटी वाटी भरून आणि वेलचीचे दाणे घेतलेले आहेत 1 छोटी वाटी भरून सालासकट. आता इथे मी काही जायफळ घेतलेले आहेत 3 ते 4. जायफळाचे आपण छोटे छोटे तुकडे आधी करून घेऊया आणि हे सर्व मसाले आता आपण एकत्र करून घेऊया. वरखाली करून घ्यायचे, सर्व आल्याबरोबर मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडे थोडे घेऊन छान याची फाईन पावडर तयार करून घेऊया. पहा किती छान अगदी पावडर बारीक झालेली आहे. आता आपण ह्याचा चहा बनवून बघूया. तर चहासाठी इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. चहा पावडर आणि साखर तुम्ही तुमच्या अंदाजे घालायची आहे आणि एका कपाला मी इथे फक्त 2 चिमूटभर हा आल्याचा मसाला घातलेला आहे आणि अर्धा कप दूध घालून छान असा जाडसर चहा मस्त तयार झालेला आहे. सुगंध खूप सुंदर सुटलेला आहे चहाचा. अगदी कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी जाडसर चहा मस्त तयार झालेला आहे आणि असा जर चहा तुम्ही पावसाळ्यामध्ये पिताय तर तुम्हाला अजिबात सर्दी खोकल्याचा त्रास होणार नाही आणि घसासुद्धा खवखवणार नाही. तर अशा पद्धतीने ही पावडर आपण तयार करून एका एअरटाईट जारमध्ये छान 6 महिन्यांपर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो. तसेच ही पावडर आपण सर्दी खोकल्यासाठी 1 चमचा मधामध्ये चिमूटभर पावडर मिक्स करून घेऊन सुद्धा घेऊ शकतो.